या फडणवीस सरकारने जे खोटं आश्वासन दिले होते की शेतकऱ्यांना वीज माफ 100% थकीत वीज बिल माफ केले, परंतु तसं न होता आता इलेक्शन नंतर हे सर्व बिलं ॲव्हरेज बिलं बनून लागून सातत्यानं 1-1, 1.5, 2-2 लाखाची बिलं शेतकऱ्यांना येऊन राहिले। तर ही सपशेल शेतकऱ्याची फसवेगिरी आहे। या आजच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला हा इशारा देतो की हे सगळे बिलं झिरो झाले पाहिजेत। सौर ऊर्जेच्या कनेक्शनचे पैसे भरलेले 6-6, 8-8 महिन्यापासून लोकांना ते कनेक्शन नाही, ग्रामीण भागामध्ये मेंटेनन्स नाही, 6-6, 8-8 घंटे लाईन नाही, अनेक गावामध्ये डिपे ओव्हरलोड झाल्या, अनेक सबस्टेशन ओव्हरलोड झालेत। बऱ्याच ठिकाणी कृती आराखड्यामध्ये मंजूर असलेले सबस्टेशनच्या जागा निश्चित जागा पाणी झाल्या, परंतु त्या ठिकाणच्या सबस्टेशनची निर्मिती नाही। जवळपास 22 ठिकाणी या जिल्ह्यात नवीन सबस्टेशन होणं अपेक्षित आहे आणि या वर्षभरामध्ये एमएससीबीनं कुठलंही मेंटेनन्स न केल्यामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतावरचे खांबावरचे वीज तार कनेक्शन खाली लोंबलेत, काही ठिकाणी जीवितहानी होण्याची शक्यता आहे। खंबे काने झालेत, डिप्या पडून राहिल्यात। या अवकाळी पाण्यामुळे पावसामुळे जे काही मेंटेनन्स या ठिकाणी खराब झालं ते ताबडतोब या एमएससीबी वाल्यांनी दुरुस्त करावं, शेतकऱ्यांची बिलं झिरो करावीत, लाईन 12-24 घंटे सुरळीत द्यावी, अन्यथा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जिल्हा मोर्चा आम्ही या ठिकाणी काढू आणि होणाऱ्या परिणामाची जबाबदारी एमएससीबीची राहील।